नमस्कार. मी पूर्वी पाटील. आज पुन्हा आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेचा पुढचा भाग घेऊन. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 68. सोनलला तिथे बघून शर्व चांगलाच शॉक झाला. त्याने हळूच अमूकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते, पण शर्वला कळून चुकलं होतं. आता त्याचं काही खरं नाही ते. अरे वा, तुम्ही दोघे एकमेकांना आधीपासूनच ओळखता? हे तर खूपच छान झालं, माधुरी हसतच म्हणाली. हो आंटी, एकाच कॉलेजला होतो आम्ही दोघे खूप क्लोज आहोत. आधी इथे यायचं म्हटलं तर मला टेन्शनच आलं होतं, पण आता शर्वचं घर आहे आणि तो इथं आहे म्हटल्यावर मला काहीही प्रॉब्लेम नाही. कितीही दिवस राहू शकते मी इथे, अगदी आयुष्यभर पण. सोनल शर्वकडे बघतच म्हणाली. तिचं बोलणं ऐकून माधुरीला सोडून बाकी सर्वांच्या कपाळावर आठ्या आल्या. अगं बाई, छानच की. शर्व, अरे ही सोनल, मी पण काय सांगते, तुझ्या जवळची आहे तर माझ्यापेक्षा तूच जास्त ओळखत असणार तिला. हो ना? प्राचीची मावस नणंद आहे. कामानिमित्त इथेच होती, म्हणून मग मी तिला इथे आपल्या घरीच बोलावून घेतलं. आपलं घर असताना तिने असं बाहेर का राहायचं ना, आणि लग्नाची शॉपिंगला पण मदत होईल, माधुरी म्हणाली. शर्व काही न बोलता ताड त्याच्या रूममध्ये निघून गेला. अवंतिकाने डोक्याला हात लावला. तिने अविनाशरावांकडे बघितलं तसं त्यांनी डोळ्यांनीच तिला अमूकडे खुणावले. अवंतिकाने पण मान हलवून होकार दिला. अमू, चल, तू पण फ्रेश हो बेटा. अशी किती वेळ उभी राहते? अवंतिकाने म्हटलं. हो मॉम, आलेच मी दी आणि आशूला भेटून, अमू म्हणाली. अमू धावतच शुभ्राच्या रूममध्ये गेली. अगं, काय झालं? अशी धावते काय? शुभ्राने विचारलं. दी, ते खाली ती सोनल का आहे? अमूने म्हटलं. अगं, ती प्राचीची मावस नणंद आहे. इथेच होती म्हणून काकूंनी बोलावलं तिला इथे. का? काय झालं? शुभ्राने विचारलं. दी, ती नको होती यार इथे यायला. शर्व खूप रागावतील, अमू म्हणाली. भाई का रागावतील? त्यांचा काय संबंध? शुभ्राने विचारलं. अगं दी, ती सोनल आहे ना, खूप त्रास देत असते त्यांना, सारखी मागे लागलेली असते. कॉलेजमध्ये पण खूप त्रास दिलेला तिने, आणि आता त्यांच्या ऑफिसमध्ये पण आलेली वशिला लावून, आणि आता तर घरापर्यंत पोचली आहे. आता कुठे सर्व ठीक होत होतं तर ही आली मध्येच, अमू वैतागून म्हणाली. अमू म्हणते ते मला पण बरोबर वाटतंय. माधुरी काकूने तिला इथे बोलवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी शिस्त आहे त्यांचं. आधी रूममध्ये येत म्हणाला. असं का वाटतंय तुम्हा दोघांना? अरे, काकी म्हणाल्यात ना, ती इथे एकटीच होती म्हणून मग बोलावलं तिला. तुम्ही दोघे जास्त विचार करताय, शुभ्रा आदी आणि अमूला म्हणाली. अगं माझी भोळी बायको, जसं दिसतं तसं नसतं ग सोनू. ही काकू आहे ना, लयच खतरनाक आहे बरं. ती फायद्याशिवाय काहीच करत नाही. ती मुलगी इथे आली म्हणजे नक्कीच यात पण काही फायदा असेल काकूंचा, आदी म्हणाला. काकूंचा काय फायदा आहे ते तर नाही माहीत, पण ती सोनल मात्र नक्कीच शर्वसाठी आली आहे. खूप त्रासदायक आहे ती त्यांच्यासाठी. जाऊ दे, बघू नंतर. मी आता आमच्या रूममध्ये जाते. भयानक चिडले असतील ते. कॉफी घेऊन जाते
राग शांत करायला. अमू असं बोलून पटकन बाहेर गेली. अमू गेली तसं आदी आणि शुभ्राने एकमेकांना पाहून छान स्माईल दिली. अमू किचनमध्ये आली आणि पटकन कॉफी करायला घेतली. अमू, काय करतेस? अवंतिका तिला किचनमध्ये पाहून म्हटलं. कॉफी करते मॉम, तुम्ही घेणार? अमूने अवंतिकाकडे बघत म्हटलं. नाही ग, शर्वशी बोललीस का? रागात होता का खूप? अवंतिकाने काळजीने विचारलं. रागात तर असतीलच, पण तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. कॉफी घेऊन जाते त्यांना, बोलते मी त्यांच्याशी, अमू म्हणाली. हो, काळजी घे, त्याची, तुझी आणि तुमच्या नात्याची पण. अवंतिका. हो मॉम, नक्कीच, अमू म्हणाली. रूममध्ये शर्व चेअरवर बसून एकटक शून्यात नजर लावून बसला होता. त्याला तसं बसलेलं बघून अमूला खूपच वाईट वाटले. तिला त्याच्या उदासीचे कारण माहीत होते, पण तसं न दाखवता ती म्हणाली. अहो, काय झालं? असे का बसले तुम्ही? फ्रेश पण नाही झालाय अजून. जा लवकर फ्रेश व्हा. मी तुम्हाला आवडते तशी कॉफी बनवून आणली आहे, अमू म्हणाली. अमेया, शर्वच्या आवाजात कातरता होती. हां, बोला ना, ऐकते मी, अमू म्हणाली. तुला माहिती आहे ना, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे ते. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? शर्व म्हणाला. हो हो, खूप आहे. अगदी स्वतःवर नाही तेवढा तुमच्यावर आहे, अमू म्हणाली. तू मला सोडून नाही न जाणार कधी? शर्व अमूचे हात पकडत म्हणाला. नाही, कधीच नाही. पण हे असं का विचारताय तुम्ही? अमूने म्हटलं. आपल्या आयुष्यात किंवा आपल्या नात्यात कितीही प्रॉब्लेम आले तरीही तू कायम माझ्यासोबतच असणार ना. कोणी कितीही आपल्यात दुरावा निर्माण करायचा प्रयत्न केला तरी मला सोडून जाऊ नकोस. कायम लक्षात ठेव, तू नाहीस माझ्या आयुष्यात तर मी पण नाही. तुझ्याशिवाय माझं अस्तित्वच नाही आहे, शर्व म्हणाला. रिलॅक्स व्हा आधी. काय झालं आहे? तुम्ही असं काय वागताय? मी नाही कुठे जात आहे, अमू म्हणाली. मला भीती वाटते आहे. खाली बघितलं ना तू, ती सोनल घरापर्यंत येऊन पोचली आहे, शर्वने म्हटलं. तिला काय घाबरायचं? आणि आपल्यात ती आलीच कुठून, अमूने म्हटलं. तुला कळत नाही आहे का राणी? अगं, ती इथे माझ्यासाठी आली आहे आणि माधुरी काकू पण तिच्यासोबत आहे. त्या मिळून नक्की काहीतरी करतील. कॉलेजमध्ये असताना चांगलंच अडकवलं होतं तिने मला, पण अखिल आणि अभयमुळे तेव्हा मी आणि माझं करिअर दोघे पण वाचलेत. आता जर तिने काही केलं तर? आता तू आहेस, आपली पूर्ण फॅमिली आहे, तुम्हा कोणाला काही व्हायला नको ग, शर्व हतबलतेने बोलत होता. शांत व्हा, काही होत नाही आहे, मी आहे ना. आणि तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? आपलं नातं एवढं कमकुवत नाही आहे की कोणी पण येईल आणि ते तुटेल. डोंट वरी, कोणालाच काहीच होणार नाही, अमूने म्हटलं. शर्व हुंकारला. कमॉन यार, एवढी हॉट बायको समोर असताना तुम्हाला काय नको त्या गोष्टी आठवताय? तुमचं तर प्रेमच नाही आहे माझ्यावर, अमू म्हणाली. अच्छा, असं आहे तर किती प्रेम आहे माझं माझ्या हॉट बायकोवर, दाखवू का? शर्व
अमूच्या कमरेत हात घालत म्हणाला. नाही हं. अमू हसत खिदळत मागे सरकत म्हणाली. आता का नको हं? प्रेम करायचं मला माझ्या बायकोवर, शर्वने म्हटलं. हो का? अमू म्हणाली. हो मग. शर्व अमूला पकडून तिच्या मानेत चेहरा घुसडत म्हणाला. नको ना हो. अमू काही न सुचून म्हणाली. आता का हं? असा चान्स सोडत नसतो मी, शर्वने म्हटलं. हो का? आधी मला पकडून तर दाखवा, मग बघा चान्स मिळतो का ते, अमू त्याला ढकलत म्हणाली. शर्व आणि अमू हसत खेळत मस्ती करत होते. तोच डोर नॉक झालं. कोण आहे आता? शर्वने दरवाजाकडे नजर करत म्हटलं. भाई मी आहे, आदी, आदी म्हणाला. आदी काय झालं? शर्व डोअर ओपन करत म्हणाला. भाई ते शुभ्रा बोलवते यमुला, अर्जंट आहे काहीतरी म्हणून, आदीने म्हटलं. शर्वने मान हलवली. काय झालं जिजू? आशू ठीक आहे ना? अमूने आदीला विचारलं. हो ग, तू जाऊन बघ, आदी म्हणाला. ओके. अहो आलेच मी बघून, दी काय म्हणते ते. तुमची कॉफी पण गार झाली, अमू म्हणाली. असू दे, नकोय मला असं पण आता, तू लवकर ये, शर्व तिला म्हणाला. हो. अमू स्माईल करतच बाहेर निघून गेली. भाई वेळ आहे का? बोलायचं होतं थोडं, येऊ का आत? आदी शर्वला म्हणाला. असं काय बोलतोय? तुला कधीपासून परमिशन लागायला लागली? शर्वने डोळे फिरवत आदीला म्हटलं. तसं नाही भाई, ते तुमच्या दोघांचा आवाज बाहेरपर्यंत येत होता, म्हणून शुभ्राने मला पाठवलं. सॉरी, म्हणजे आम्हाला डिस्टर्ब नव्हतं करायचं तुम्हा दोघांना, पण म्हणजे मला आणि शुभ्राला असं वाटतं की आता तुमच्या लग्नाबद्दल बाहेर सर्वांना कळायला हवं. म्हणजे बघ ना, आता तुमचं नातं पण पुढे गेलं आहे आणि तुमचं दोघांचं प्रेम पण आहे एकमेकांवर. मग प्रॉब्लेम काय आहे? आदी म्हणाला. प्रॉब्लेम तर काहीच नाही, किमान मला तरी नाही, शर्वने म्हटलं. मग मी बोलू का मॉमसोबत? तुमच्या लग्नाचं रिसेप्शन राहिलं आहे, ते करून टाकूया मस्त, सर्वांना बोलावू, काय बोलतो? आदी आनंदाने म्हणाला. थांब रे, किती घाई तुला, आधी अमियाला विचारावं लागेल, ती तयार व्हायला पाहिजे, शर्वने म्हटलं. तू कर ना तिला तयार, एवढा काय बायकोचा गुलाम झालाय? बाकीच्यांना तर ऑर्डर सोडत असतो, तसं बायकोला पण सांग ना, आदी शर्वला चिडवत म्हणाला. आद्या, मार खाशील हा आता, शर्व डोळे मोठे करत म्हणाला. भाई मी खूप खुश आहे तुम्हा दोघांसाठी. भीती होती रे खूप, तू एक टोक तर अमू दुसरं टोक, कसं जमेल तुमचं म्हणून, पण तुमच्यात असलेलं प्रेम बघून खूप बरं वाटतं, आदीने म्हटलं. प्रेमात सर्वच सोपं होतं रे, आणि काळजी नको करूस, तुझी भीती कळते मला, पण तसं काहीच होणार नाही आहे, शर्व आदीला म्हणाला. हो, आदीनेही होकार दिला. अमू खाली आली तसं प्राचीने तिला पकडलं. ओ मॅडम, काय आम्हाला भेटणार की नाही, प्राची तिला म्हणाली. हो तर, किती वेळ झाला आपल्याला येऊन, आपण वाट पाहतोय की केव्हा अमू येणार आणि आपल्याशी बोलणार,
पण तिला तर वेळच नाही आहे, अंजूही म्हणाली. असं काही नाही आहे कधी. काम होतं ग आज ऑफिसमध्ये, म्हणून घरी यायला पण लेट झालं थोडं. आता उद्या आणि परवा घरीच आहे, मस्त गप्पा करू, अमू त्या दोघींना म्हणाली. फक्त गप्पा नको हं, माझ्या लग्नाची शॉपिंग पण करायची आहे आणि तू मला प्रत्येक वेळेस हवी आहेस, प्राचीने म्हटलं. हो नक्की, तुमच्या सेवेत कायम हजर आहे प्राची मॅडम, अमू हसत म्हणाली. आणि आमच्याकडे कोण लक्ष देणार, वैभव त्या तिघींजवळ येत म्हणाला. ओ जीजू, तुमच्यासाठी तर स्पेशल आहे सर्वच, विसरलात तर नाही ना, अमू वैभवला म्हणाली. नाही ग बाई, कसा विसरणार मी, याला भेट, हा कुणाल देशमुख, माझ्याहून लहान आणि प्राचीहून मोठा आहे. आणि कुणाल ही आहे मोस्ट ब्युटिफुल, मोस्ट टॅलेंटेड, सर्वांची लाडकी अमेया, शुभ्राची लहान बहीण, वैभव म्हणाला. ब्युटिफुल तर खरंच आहे, एकदम परी, कुणाल स्वप्नाळू आवाजात म्हणाला. काय चाललंय, कोण परी आली आपल्याकडे, शर्व आधीसोबत तिथे येत म्हणाला. अरे ही काय, अमेयालाच परी म्हणतोय कुणाल, वैभव त्याला म्हणाला. मला कॉफी मिळेल का, शर्व अमूकडे बघत म्हणाला. हो आंटी, अमू प्राची आणि अंजूला घेऊन किचनमध्ये जाते. अमू गेल्यावर शर्व कुणालच्या मानेत हात घालून त्याला आवडतो. भाई काय करतोय, सोड न, दुखताय मला, कुणाल म्हणाला. दुखावं म्हणूनच पकडलं आहे तुला, शर्व कुणालला म्हणाला. भाई सोड त्याला, काय झालं तुला, आधी शर्वला कुणालपासून वेगळं करत म्हणाला. तिच्याकडे नजर वर करून बघायची पण हिम्मत नाही करायची, कळलं ना, शर्व जरा रागातच म्हणाला. तिच्याकडे म्हणजे कोणाकडे, वैभवने विचारलं. शर्वने वैभवकडे बघितलं. तसं ओ कळलं, अमेयाबद्दल बोलतोय तू, कुणाल कळलं ना तुला, वैभव घाबरून म्हणाला. हे भाई रिलॅक्स, मी काही बघत वगैरे नव्हतो यार, जस्ट तारीफ केली तिची, आणि असंही गर्लफ्रेंड आहे मला, कुणाल म्हणाला. तोच अमू कॉफी घेऊन आली. तिला पाहून शर्वने चेहरा नॉर्मल केला. तिला छान स्माईल देऊन तिच्याकडून कॉफी घेतली. ती परत गेली तसं त्याने परत त्याचा मोर्चा कुणालकडे वळवला. शर्वचं वागणं बघून कुणाल खूपच शॉक होता. तो काही बोलणार तोच आधी म्हणाला. भाई तू आरामात तिकडे बसून कॉफी घे, मी बोलतो ना याच्याशी, आता परत थंड झाली कॉफी तर अमू रागवेल तुला अजून, आधीने म्हटलं. शर्व कॉफी पीत बसला. तसं आधीने कुणालला जरा बाजूला घेतलं. आधी दादा, काय आहे हे, काय बघतोय मी, मला तर विश्वासच बसत नाही आहे, हा शर्व भाईच आहे ना, कुणाल आश्चर्याने आधीला म्हणाला. हे बघ, तो अमूच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे, तिच्याबद्दल कोणी काही बोललेलं त्याला बिलकुल सहन होत नाही, खूप प्रेम करतो तो तिच्यावर, त्यामुळे तिच्यापासून जरा लांबच राहा, आधी म्हणाला. ओ, म्हणूनच ती सकाळी बुलेट घेऊन गेली तरी भाई तिला काही बोलला नाही. आणि हो, माझ्या मनात तसं काहीच नव्हतं ना यार,
मी तर सहजच म्हटलं, कुणाल म्हणाला. हो रे, पण तुला सांगून दिलं ना, आधीही म्हणाला. हो, ते तर आहेच, पण जिच्याबद्दल बोललास ना, ती पण खूप डेंजर आहे बरं. त्यामुळे लांबच राहा. लय लागतो बाबा तिचा हात. वैभव गालावर हात ठेवत म्हणाला. ओ, भाईचं जर शुभ्रा वहिनीच्या बहिणीवर प्रेम आहे, तर मग ती महामाया कोण आहे? कुणाल विचार करत म्हणाला. कोण महामाया? आधीने विचारलं. अरे ती नाही का, प्राचीची कोणती तरी नणद. मला वाटलं ती गर्लफ्रेंड आहे बाईची, कुणालने म्हटलं. ए, हळू बोल. त्याने ऐकलं ना तर आताच ढगात जाशील तू. तिच्यासारख्या मुलीवर प्रेम करेल बाई? शक्य तरी आहे का? भयंकर राग करतो तिचा. आता जरा वेळापूर्वी किती रागात होता तो तिला इथं बघून. अमुमुळे शांत झाला तो. नाहीतर काही खरं नव्हतं आज, आधी म्हणाला. पण मग मम्मीने तिला कशाला इथे आणलं यार? नक्कीच काहीतरी आहे कारण. प्राची पण लांबच असते तिच्यापासून, वैभवने म्हटलं. अरे, भाईसाठी आली ती इथे. तो बाहेर तिला भाव देत नाही, म्हणून घरात घुसून ट्राय करेल ती आता, आधीने म्हटलं. म्हणजे मज्जा येणार शो बघायला, कुणाल हसत म्हणाला. गप्रे, भाईला खरंच त्रास होतो रे, आधी कुणालला हसताना बघून म्हणाला. पण आता आपण आहोत ना, आणि अमू पण तर आहेच. बघून घेऊ तिला किती ट्राय करते ते. आणि आपली मम्मी, वैभवने म्हटलं. हो रे, मम्मीला काय झालं आहे? ती त्या मुलीला खूपच डोक्यावर घेते आहे, कुणाल म्हणाला. असेल काहीतरी, बघू कळेलच, आधी म्हणाला. आता मी काही जास्त बोलत नाही. तुम्हीच कथा कशी वाटते ते सांगा. धन्यवाद.